चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या उंबारणे संघ आणि सलामीची जोडी महाराष्ट्र आतमध्ये गावदेवी आणि संघ आपण लगेचच दाखल करायच्या 5 षटकांची मॅच आहे आणि त्या अनुषंगाने आपण वेळ वाचवणं गरजेचं आहे। सुरुवातीच्या 4 षटकांसाठी आपल्याला 20 मिनिटांचा अवधी असेल। 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटक कंप्लीट करायचे आहेत आणि आपली प्रवेश फी लगेचच जमा करायची आहे। या गोष्टीची देखील आपण पूर्तता करायची। कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून ही स्पर्धा देखील आपण पाहतोय आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र तर नक्कीच श्री नरेश गायकवाड हे देखील उपस्थित झालेले आहेत। आपलं देखील हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या वतीनं, वेलकम। चला आपण सलामीची जोडी महाराष्ट्र आतमध्ये पाठवायच्या आणि क्षेत्ररक्षण लावून घ्या। आमचे नरेश दादांचं देखील आगमन झालंय, वेलकम नरेश दादा। आणि दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षामध्ये आपण येऊन विराजमान व्हायचा। आमचे मान्यवर देखील मॅचचा आनंद घेत आहेत। अतिशय मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय। खऱ्या अर्थाने या स्पर्धेला अनेक दानशूर दात्यांचं देखील योगदान लागलंय, त्या सर्वांचं आम्ही करतोय या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत। मॅचला देखील सुरुवात होईल आणि आमचे मान्यवर देखील या मॅचचा आनंद घेतील, यात मात्र शंका नाही। आणि जशी मॅचला सुरुवात होईल या ऐकूयात पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करूयात आमचे साथी समालोचक मित्र व्हॉइस ऑफ राये राजू जाधव यांचा गोड आवाज या पुढील मॅचच्या पहिल्या सत्रासाठी। तत्पूर्वी आपण शुभ सन्मान करूयात। आमच्या मुख्य व्यासपीठावरती मान्यवर आहेत सन्मान्य माणिकजी मगर साहेब आहेत कानिपनाथ भक्त आणि त्यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण करूयात। दिनेश सरांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करूयात आमच्या मुख्य व्यासपीठावरती। आमचे माणिक मामा मगर यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण करणार आहोत। अनेक मान्यवर या ठिकाणी मात्र आजच्या या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि त्या सर्व मान्यवरांचा आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण करतोय शुभ सन्मान। आमचे दिनेश सर आहेत आणि दिनेश सरांच्या शुभ हस्ते आपण करतोय सन्माननीय पाहुण्यांचा हा शुभ सन्मान। आमच्या मुख्य मंचावरती सर्व मान्यवर आजच्या या दिवसामध्ये आम्हाला लाभलेत आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी त्यांचा आपण करूयात शुभ सन्मान। मुख्य मंचावरती एस माणिक मामा मगर यांना विनंती असेल कॅमेरामॅन आपण कॅमेरा टर्न करा आमच्या मुख्य व्यासपीठाकडे आणि इथे मात्र शुभ सन्मान केला जातो सन्माननीय माणिकजी मगर कानिपनाथ भक्त यांचा आपण करतोय शुभ सन्मान। मायेची प्रेमाची आणि या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो सन्मान चिन्ह आणि रंगबेरंगी फुलांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले जाते सन्माननीय माणिकजी मगर साहेबांना खूप खूप आभार। आपण देखील वेळात वेळ काढून या स्पर्धेला उपस्थित दर्शवले आयोजकांच्या वतीनं आपला देखील करतोय या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक आभार। माणिकजी मगर साहेबांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य मंचावरती केला जातोय। या स्पर्धेचे मुख्य आयोजक दिनेश सरांच्या वतीनं हा शुभ सन्मान आपण करतोय आणि तदनंतर शुभ सन्मान केला जाईल सन्माननीय राजेंद्र मगर साहेब सरपंच विद्यमान सरपंच आणि रवी दादा यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल। योगेश दादा मगर माजी उपसरपंच यांचं देखील आगमन झालंय, वेलकम योगेश दादा। या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। हा शुभ सन्मान आमच्या मुख्य मंचावरती सन्माननीय गोडसे गावचे विद्यमान सरपंच सन्मान्य श्री राजेंद्र वामन मगर साहेबांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य मंचावरती केला जातोय। योगेशजी मगर माजी सरपंच गोडसेचे यांचं देखील आगमन झालंय आणि तदनंतर शुभ सन्मान केला जाईल सन्माननीय संतोषजी धुमाल माजी सरपंच गोडसे तथा विद्यमान सदस्य करण आपण पुढे या आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे। सन्माननीय संतोषजी धुमाळ यांचा आपण करतोय शुभ सन्मान आमच्या मुख्य मंचावरती। शुभ सन्मान केला जाईल आमच्या मुख्य मंचावरती
किरण करण यांच्या शुभ हस्ते आपण करतोय शुभ सन्मान. संतोषजी धुमाळ साहेब माजी सरपंच घोडसे आणि तथा विद्यमान सदस्य ग्रुप ग्रामपंचायत घोडसे आणि त्यांचा आपण करतोय शुभ सन्मान. सन्माननीय या स्पर्धेचे मुख्य आयोजक करण यांच्या शुभ हस्ते आपण करतोय शुभ सन्मान. मायेची प्रेमाची आपुलकीची या ठिकाणी मात्र ही भेट आणि तदनंतर सन्माननीय यंग डासिंग आणि असे आमचे सुयोगजी मगर माजी सरपंच आणि यांचा आपण करतोय शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती. रवी मामा धुमाळ यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान आपण करूयात. सुयोगजी मगर रवीजी मगर यांच्या शुभ हस्ते सन्मान आपण करतोय. सुयोग गुरुनाथ मगर माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य ग्रुप ग्रामपंचायत घोडसे आणि इथे मात्र सन्मान शुभ सन्मान केला जातोय. ग्रामपंचायत घोडसेचे माजी सरपंच आणि तदनंतर मात्र आमचे योगेश दादा मगर आहेत माजी सरपंच ग्रामपंचायत घोडसे आणि कल्पेश मगर आपण या आपल्या शुभ हस्ते शुभ सन्मान करायचा. आमचे योगेश दादा मगर आहेत आणि त्यांचा आपण शुभ सन्मान करतो आमच्या मुख्य मंचावरती. मायेची प्रेमाची आपुलकीची नक्कीच ही भेट सन्मान चिन्ह आणि त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण रंगीबेरंगी फुलांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले जात आहे योगेश दादा मगर यांना. आणि इथे मात्र मॅचला देखील सुरुवात होते. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. लेट्स प्ले शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट आणि मायक्रोफोन वरती जोडले जातील आमचे राजू जाधव यांचा गोड आवाज खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच विश्वास केणे. एकता चषकचा आगाज झालाय. इथे मात्र आपण पाहू शकताय जबरदस्त फटका आणि ठोकलाय एकता चषक मधील पहिला धमाकेदार चौकार. एस डीजे कोण कोणाची लावेल वाट या मैदानाच्या वरती आपल्याला पाहायला भेटेल. जबरदस्त मॅच उंबारणी अगेन्स्ट आणि पुन्हा एकदा इथे मात्र चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटला. आता थोडासा इथे मात्र नक्कीच गोलंदाज थोडासा सुटकेचा निश्वास घेत असेल कारण की अगदी पहिला बॉल जर आपण पाहिला तर डॉट बॉल पाहायला भेटला परंतु त्यानंतर सलगचे 2 फटके आणि त्यानंतर हे कमबॅक. म्हणतात ना मित्रांनो की ठेस लागल्यावरती माणूस शहाणा होत असतो आणि इथे देखील आपल्याला तेच पाहायला भेटेल. गोलंदाज अभयच्या वतीनं इथे देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. काही जबरदस्त कमबॅक या ठिकाणी केलेला आहे आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी आणि गावाच्या सन्मानासाठी ही स्पर्धा नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. एकता स्पोर्ट घोडसई आयोजित एकता स्पोर्ट एकता चषक आपण पाहू शकता या ठिकाणी. अगदी निसर्गाच्या वातावरणामध्ये हे मैदान आपल्याला पाहायला भेटत आहे आणि वर्ष 6 आपल्याला पाहायला भेटत आहे. इथे मात्र आपण पाहू शकता बॅटची एज फलंदाज बाद. पहिला धक्का लागतो मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी गावदेवी उंबानी या टीमला. फलंदाज वैभव
सुरुवाती ज्या मात्र आपल्याला पाहायला भेटल्या, परंतु त्यानंतर जबरदस्त कमबॅक. तालीम नहीं दी जाती हो परिंदों को आसमान में उड़ने की, ये तो खुद ही तय कर लेते हैं मंजिले आसमान की. एका बाजूला गावदेवी उंबारणी संघ आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी आणे संघ आपल्याला पाहायला भेटत आहे. सध्या तरी मॅच आपण विचार केला तर अगदी 50-50 आहे. दोन्ही संघाने नक्की त्यांचा बालेकिल्ला या ठिकाणी राखून ठेवलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, एक गडी बाद झाला, एक तुम्हारी तो एक हमारी असं समीकरण आहे. आता दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती तेजस ओव्हर द विकेट न जाईल. पहिलाच बॉल, ओहो इथे आपण पाहू शकता अगदी पहिलाच बॉल अगदी थोडासा फुल टॉस आपल्याला पाहायला भेटला. लेन खेचण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क तिथं मात्र करता आला नाहीये. फुल टॉस चेंडूचा आपण जर विचार केला तरी ही पर्वणी असते फलंदाजाला धावा कुटण्याची, परंतु इथे मात्र आपण पाहू शकता या ब्रीट होत असताना फलंदाज रोहितला आपण पाहू शकताय. पुन्हा एकदा आपण पाहू शकता हा बॉल अगदी स्लोवर गतीचा होता, परंतु वाईडिश लॉंग ऑफला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल. एक धावेवरती समाधान मानावं लागेल, कारण की मोठा धक्का लागलेला मैदानाच्या आतमध्ये. वैभव ज्याने अगदी 2 चेंडूमध्ये 2 जबरदस्त घणाघाती प्रहार केले होते आणि त्याला मात्र उत्तर दिले गोलंदाज अभयनं. त्याला दगावच्या अस्त्राला पाठवत असताना पुन्हा एकदा मॅच मध्ये या ठिकाणी आणे संघानं आपला दबदबा कायम केलेला आहे. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, खाली पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसले से ही उड़ान होती है. खाली राहिला बॉल होता त्या ठिकाणी या 30 सर्कलच्या आतमध्ये थोडीशी बंबल्ले झाली, परंतु एकही धाव इथे मात्र मिळत नाहीये. एकता स्पोर्ट घोडसई आयोजित एकता चषक 2025 आलेल्या सर्व पाहुण्यांचं देखील हृदयाच्या अंतःकरणातून हार्दिक असं स्वागत आहे. आजचा हा पहिला दिवस आपल्याला पाहायला भेटत आहे आणि पहिल्या दिवसामध्ये ही मॅच मात्र रंगत आहे. आणे संघ उंबारणी संघावरती हावी होत आहे, परंतु इथे मात्र जबरदस्त फटका पाहायला भेटलाय. संघर्षमय दणदणीत खणखणीत चेंडू चालला 4 धावांसाठी आलाय हा चौकार. चांगला फटका आपल्याला रुपेशच्या वतीनं पाहायला भेटला. धावसंख्येत भर होतो, धावसंख्या पोचली आहे 13 या आकड्यावरती. इथे फुलटॉस बॉल होता, आपण पाहिलं तर वाईडिश लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल झाला त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण. पॉवर प्लेचं दुसरं षटक आपल्याला पाहायला भेटत आहे. वाईडिश लॉंग ऑफ या ठिकाणी ठेवलेला आहे आणि आपण जर विचार केला लॉंग ऑन आहे, मिड विकेट आणि टाऊ कॉर्नर रिझन लाईक क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता. अशी व्यूह रचना आहे. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर त्या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च झाल्या होत्या. चांगली गोलंदाजी केली गोलंदाज अभयनं, विकेट देखील प्राप्त केला आणि तेजस देखील त्याच्याच पाऊल खुणांवरती चालत असताना गावदेवी उंबारणी संघ इथे मात्र आपण पाहू शकता या बॉल चांगला आहे त्या ठिकाणी. खोलवर टप्प्याचा बॉल होता. चेंडू आणि बॅटचा तितका व्यवस्थित कनेक्शन इथे मात्र झाला नाहीये. धावा आणि धावांसाठी धावपळ, धावांसाठी संघर्ष गावदेवी उंबारणी आणि गावदेवी आणे या 2 टीम मध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. पाहता 2 षटकांचा खेळ देखील इथे समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 15 आपल्याला पाहायला भेटत आहे. आता पॉवर प्लेची दोन्ही षटकं समाप्त झालेली आहेत. 3 षटकानंतर आपण ड्रिंक्स ब्रेक घेणार आहोत आणि सातत्यानं आता पाण्याची मात्र गरज आहे. आता जर आपण पाहिलं तर हिवाळ्याचे दिवस कुठेतरी पुढे चाललेले आहेत. आता उन्हाळ्याचे दिवस येत आहेत. त्या अनुषंगाने खेळाडूंना देखील पाण्याची फार मोठी गरज असेल. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाजी मार्क वरती अभय. कारण की आपण पाहिलं तर अभयनं पहिलं षटक अगदी जबरदस्त हाताळलं होतं. त्या अनुषंगाने लगेचच त्यांच्या कर्णधारांनी निर्णय घेतला आहे की अभयला या ठिकाणी निरंतरता ठेवणं फार गरजेचं आहे, दबाव टाकणं फार गरजेचं आहे. की ज्या अर्थाने आपण पाहिलं तर रुपेश आता कमबॅक करतोय, त्याच्या बॅटमधून चौकार आपल्याला पाहायला भेटला. 3 चेंडूमध्ये 5 धावांवरती तो बॅटिंग करतोय. धावसंख्या 15. तिसरं षटक प्रगतीपथावरती. ऑन साइडला जबरदस्त फटका, गॅप मोठी आहे, चेंडू जाईल एका टप्प्याच्या साहाय्याने घणाघाती प्रहार, चौकार.
धावसंख्येचा आपण विचार केला तर या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता थोडीशी पुढे झालेली आहे. 19 धावा धावफलकावरती आहे. रुपेश आणि रोहित आता या दोघांनाही येथे मात्र चांगली खेळी करावे लागेल, कारण की मोठा धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये. वैभवला मात्र इथे जबरदस्त फटका लॉंग ऑफला त्या ठिकाणी या क्षेत्ररक्षण आहे, परंतु एका टप्प्याने चेंडू मात्र 4 धावांसाठी चौकार. तर नक्कीच आपण पाहिलं तर अगदी त्यानंतर अगदी या जबरदस्त रुपेश आणि रोहितच्या वतीनं ही बॅटिंग आपल्याला पाहायला भेटत आहे. श्री आकाश सामरे वेलकम, आपलं देखील हार्दिक असं स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. अभयवरती इथे हल्ला चढवला जातोय, धावा एकवटण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे मात्र जबरदस्त फटका, गॅप त्या ठिकाणी शोधू शकले नाहीये, परंतु वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एकच धाव मिळेल, 1 धावेवरती इथे मात्र समाधान मानावं लागेल. धावसंख्येत थोडासा भर होतोय, धावसंख्या पोचली आहे 24 या आकड्यावरती. आता सध्या तरी स्थिती मात्र चांगली निर्माण होत आहे. 10.0 ची सरासरी येत आहे आणि याच सरासरीने नक्कीच पाहणं नक्कीच चांगलं वाटेल गावदेवी आणि संघाला. त्यांनी मात्र टॉस गमावलं, प्रथम त्यांना फलंदाजी करावी लागत आहे आणि निमंत्रण त्यांनी देखील स्वीकारलेलं आहे. एक जबरदस्त मॅच गावदेवी उंबारणी आणि गावदेवी आणि या दोन टीम मध्ये बॅटची त्या ठिकाणी या थर्ड मॅन रिझल्टला चुकी झाली आहे. चेंडू मात्र जाईल 4 धावांसाठी, हा येतोय चौकार. या ठिकाणी कमबॅक आपल्याला पाहायला भेटते. ना मैं गिरा न मेरे उम्मीद के मीनारे गिरी, मुझको गिराने में कुछ लोग बार बार गिरे. धावसंख्या पुसली आहे धावफलकावरती 28 या आकड्यावरती. इथे जबरदस्त फटका, वाईडिश लॉंग ऑफला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दूर आहेत आणि चेंडू मात्र जाईल 4 धावांसाठी. दणदणीत खणखणीत थैंक यू डीजे. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मगर हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. काही जबरदस्त आपण पाहिलं, अगदी क्षणाक्षणाला रंग बदलणारा हा खेळ आपल्याला याच देही याच डोळा पाहायला भेटत आहे. याच मैदानावरती जर आपण पाहिलं तर गावदेवी खांबा संघ आणि सांगोडे संघ पहिलीच मॅच मागील वर्षामध्ये खेळत होता आणि इथे मात्र आपण पाहू शकता गावदेवी उंबारणे आणि गावदेवी आणे संघ या स्पर्धेमध्ये 6व्या वर्षामध्ये पहिली मॅच आपल्याला पाहायला भेटत आहे. आणि दरम्यान सध्या तरी आपण पाहिलं तर गावदेवी आणे संघ दमदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत. 3 षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. धावसंख्या पोचली आहे धावफलकावरती धावा 39 धावा आहेत. सध्या तरी आपण पाहिलं तर 10.0 ची सरासरी या धावफलकावरती आहे. इथे चांगला फटका आपल्याला पाहायला भेटला, परंतु अगदी या क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी गॅप मोठा आहे. चेंडू चालला 4 धावांसाठी, हडाघाती प्रहार, चौकार. श्री योगेश शिवाजी मगर साहेब माझे उपसरपंच आहेत, त्यांचं देखील या मंचावरती ते उपस्थित आहेत. आपलं देखील हार्दिक असं स्वागत. डेड बॉल आपल्याला पाहायला भेटत आहे. काय डोक्यात चाललं असं या ठिकाणी रोहनच्या, कारण की त्याच्यावरती दडपण असेल. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मगर आप कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. धावसंख्या पोचली धावफलकावरती 43 धावा. इथे मात्र आपण पाहिलं थोडासा बॅकअप दिली लेंथ होता, लेंथ त्या ठिकाणी मात्र ओळखता आली नाही. या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी फलंदाजाकडे नव्हतं. चांगला चेंडू इथे मात्र हाताळत असताना मिड विकेट त्या ठिकाणी ठेवलेला आहे. काऊ कॉर्नर रिझनला क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे आणि थोडासा बॅकअप दिली लेन चेंडू या ठिकाणी हाताळत आहे.
रोहन इथे पुन्हा एकदा आपण पाहू शकताय, हा बॉल वाईट नक्कीच आपण पाहू शकता. सलग या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं ना तर गोलंदाज रोहननं मात्र 3 चेंडू वाईट टाकलेले आहेत आणि या धावांचं इथे मात्र नक्कीच स्वागत केलं जाईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती 44 धावा धावफलकावरती आहेत, 44 धावा आहेत आणि या षटकामध्ये रोहननं 3 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केलेल्या आहेत. इथे जबरदस्त फटका आपल्याला पाहायला भेटलाय. फेकून दिला चेंडू सीमा पार, दर्जेदार A1 क्वालिटीचा ब्रांडेड षटकार. चेंडू मैदानाच्या आतमध्ये द्यायचा आहे. तर पंच चेंडू किती शिल्लक आहेत? 1 चेंडू इथे शिल्लक आहे. तो इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता आणि चांगला चेंडू आपल्याला इथे मात्र नक्कीच पाहायला भेटलाय. 4 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालेला. धावसंख्या धावफलकावरती 50. अगदी दमदार स्थितीमध्ये ही बॅटिंग आपल्याला पाहायला भेटत आहे. तर नक्कीच आपल्या मधून या ठिकाणी रजा घेत नसताना आमचे मान्यवर श्री माणिक माडगू मगर कडिपनाथ भक्त आहेत, त्यांनी मात्र या ठिकाणी उपस्थिती दाखवलेली आहे आणि क्रिकेटवरचं हे प्रेम त्यांचं सातत्यानं आपल्याला पाहायला भेटत आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. आजचा पहिला दिवस. 4 षटकांची समाप्तीच्या नंतर धावसंख्या धावफलकावरती 50 धावा आहेत आणि आता हाणामारीचं षटक आहे. या षटकामध्ये आपल्याला पाहायचं आहे की किती धावा इथे मात्र आपल्याला पाहायला भेटतील. हे षटक म्हटलं ना की अगदी भैरवी षटक असतं आणि कुठंतरी आता फलंदाजाचा विचार केला तर रुपेश आणि रोहित यांच्या बॅट मधून मात्र अग्नीच्या ज्वाळा निघत आहेत, तोफीचे गोळे बाहेर पडत आहेत आणि अशा स्थितीमध्ये गोलंदाजी मार्गवरती प्रदीप आलाय. इम्प्रूव्ह आहे, चटपटा नाही तो अटपट असं हे समीकरण आपल्याला पाहायला भेटलं, परंतु 1 धाव ते मात्र नक्कीच पाहायला भेटली. चांगला गोलंदाज आहे प्रदीपच्या वतीचा. प्रदीपचा जर आपण विचार केला तर अगदी दष्टपुष्ट असा कदकाठीचा हा खेळाडू आहे आणि समीकरण देखील आपण पाहिलं तर त्याच्या वतीनं चांगलं पाहायला भेटेल. ओम साई मांजरळी संघ आणि काल भैरव अंताडे दोन्ही संघाचे कर्णधार आपण आला असाल तर आमच्या टॉस बॉक्स मध्ये आपण जॉईन व्हा, कारण की या षटकानंतर आपण लगेचच टॉस करणार आहोत. डेड बॉल आपल्याला पाहायला भेटला. थोडंसं पावलाचं समीकरण या ठिकाणी प्रदीप मात्र चुकत असताना. तो जबरदस्त बॉल काय बॉल त्या ठिकाणी हाताळला. वेग मात्र नाहीये त्या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रदीपकडे, परंतु अगदी व्हेरिएशन चांगलं आहे. हेच तर क्रिकेटमध्ये क्रम प्राप्त असतं. तुमच्याकडे व्हेरिएशन अस्त्रशस्त्र असणं फार गरजेचं. लेंथ मात्र तुमची चांगली असणं गरजेचं आहे. इथे मात्र थोडीशी आपण पाहिलं तर खराब लेंथ पाहायला भेटली, परंतु अगदी पंचांचा इशारा जो मात्र पोहोचलेला आहे. उघडा डोळे बघा नीट, हा असेल फ्री हिट आणि एक 1 शॉट. यस, पंचांनी त्या ठिकाणी सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. 52 धावा धावफलकावरती आणि हा फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट, कारण की पंचांचे हात या ठिकाणी रोल होत आहेत आकाशामध्ये. खोलवर टप्प्याचा बॉल कम बॅक केलं. म्हणतात ना मित्रांनो की ठेस लागलं ना की माणूस शाळा होतो आणि ठेस मात्र इथे प्रदीपच्या बाबतीत आपल्याला पाहायला भेटलं. आज आपण पाहिलं तर प्रथम टॉस जिंकून गावदेवी उंबारणी संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि कुठेतरी हा निर्णय थोडासा फलदायी साबित होत नाहीये, कारण की धावा अगदी चांगल्या आपल्याला पाहायला भेटत आहेत. 53 धावा धावफलकावरती गावदेवी आणि संघानं या ठिकाणी लावलेले. भिसोळ विभागातील हा संघ आहे जो मात्र अगदी लांबचा पल्ला गाठून या ठिकाणी खेळण्यासाठी आपण पाहू शकता. हा बॉल आणि चेंडू मात्र 4 धावांसाठी. वाईट +4, 5 धावा धावफलकावरती.
58 धावा धावपलकावरती. काय जबरदस्त या ठिकाणी आपण पाहिलं तर म्हणतात ना संत तुकाराम महाराज की ज्यांनी या आयुष्यामध्ये जर कुठेतरी आत्मविश्वास गमावला ना की त्याला मात्र कुठेतरी आत्मविश्वास कमवता येत नाहीये, संघर्ष करता येत नाही, यशस्वी मार्ग गाठता येत नाहीये. इथे जबरदस्त फटका, चेंडू मात्र सीमा पार, फटक्यात आहे वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन षटकार. एकाहत्तर धावांचं लक्ष आहे. लक्ष खूप मोठं आहे या ठिकाणी. मैदानाच्या आतमध्ये धावधवी आणि संघानं जबरदस्त कमाल केली. मागील वर्षामध्ये देखील आपण पाहिलं असेल मित्रांनो, अगदी धावधवी कांबा संघानं देखील प्रथम फलंदाजी करत 74 धावा जमवल्या होत्या आणि त्या संघानं देखील आजचा तो दिवस मात्र गाजवला होता. आणि धावधवी आणि
चांगली सुरुवात करावी लागेल. चला वेळेच्या बाबतीत थोडासा सहकार्य करा. गावदेवी आणि संघ 20 मिनिटांचा अवधी आपल्याला असेल सुरुवातीच्या 4 षटकांसाठी. आणि इथे मात्र पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला चेंडू वैभवचा हा चेंडू आणि इथे मात्र या स्पिंगर पहिल्या चेंडूवरती विकेटची प्राप्ती. ओ युठी फलंदाज होते बाद. प्रकाश आय थिंक राकेश शून्यावरती बाद होतोय कारण की चांगली कामगिरी या ठिकाणी मात्र करता आली नाहीये. सुंदर असं क्रीडांगण आहे परंतु तापमानाचा विचार केला तर अधिक तापमान आपण वाढतोय. 36°C वर जाऊन पोहोचला. अशा रगरगत्या उन्हामध्ये क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. आमच्या पंचांना मी खास करून कौतुक करू की अशा रगरगत्या उन्हामध्ये ते देखील पंचांची भूमिका साकारतात. सुदीपजी सर आहेत आणि त्याचबरोबर आमचे आकाश धुमाळ देखील आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. आणि त्या दोन्ही आमच्या पंचांचा मी कौतुक करू. पंचांची महत्वाची भूमिका पार पाडली जाते. तदनंतरची मॅच ओमसाई मांजरली त्यांच्या अगेन्स्ट काल भैरव अंताडे. अंताडे संघाने टॉस जरूर जिंकला. दोन्ही संघाने सज्ज राहायचंय. ओमसाई मांजरली संघाचे आमचे पुरस्कर्ते तथा कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष सुभाषजी गायकर. जर आपण आलत असाल तर आम्ही देखील आमच्या मुख्य मंचावरती या. मॅचला सुरुवात होते आणि इथे मात्र हा पहिला चेंडू ज्याच्यावरती विकेट्स आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3 वरती प्रशांत. हो स्विंग डॉट बॉल. चांगली कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळते. आणि या क्रीडांगणावरती पुनश्च आपण अनखरपाडा गावाच्या माध्यमातून देखील स्पर्धा असेल. गोडसे गावाच्या वतीने देखील एक स्पर्धा असेल. इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. चांगला खेळ देखील पाहायला मिळतोय. चांगली संकल्पना खरं तर या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. चांगला खेळ आतापर्यंत राहिलाय. संघ मधाच्या आतमध्ये फाईट करतोय परंतु आज त्यांचे मुख्य जे खेळाडू आहेत ते आज अनुपस्थित आहेत. त्यामुळे आमचे अर्थातच हेमंत असतील. त्याचबरोबर आमचे गुरु देखील असतील. गुरुना आता नुकतंच लग्न झालंय. एकाचे 2 हात झाले. त्या अनुषंगाने थोडासा अनुपस्थित परंतु त्यांनी कॉल करून या स्पर्धेला आणि त्यांच्या संघाला शुभेच्छा देखील दिल्यात. आणि जर हा सामना जिंकवला तर त्यांच्याकडून पार्टी देखील असेल. लग्नाची पार्टी समजून देखील तुम्ही ती घेऊ शकता परंतु ते मॅचचा आनंद आता मात्र सहपरिवार सहकुटुंब घेतात. त्यांचं देखील आपण करूयात या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक आभार. जबात मॅचच्या दिशेनं षटकाराला. षटकारानं धाव संख्या धाव फलकावरती 7 या आकड्यावरती 71 धावांचं लक्ष. ओ फटका दमदारा. उंची जास्त लांबी गाठील का. आणि इथे मात्र हवेच्या झोकानं चेंडू फोरर होतोय. बाहुबली स्ट्रोक टू बॅक. दुसरा षटकार.
हो, आणखी एक फुलटा षटक होता त्याच्यावरती आडवा बाटना अंसाला देखना स्ट्रोक आणि इथे मात्र खराब प्रदर्शन झालं होतं, परंतु शेवटच्या मोमेंटला चेंडूला गॅदर केलं, फेकलं आणि तत्पूर्वी या 2 धाबा धावफलकावरती 2 धाबेच्या मदीनं धावसंख्या धावफलकावरती 15 धाबा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि धावसंख्या धावफलकावरती 15 धाबा. यस जीजे. धावसंख्या धावफलकावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहिली तर ती म्हणजेच 15 धाबा आणि खऱ्या अर्थानं सुरुवात आता मात्र दमदार करून देतो आपल्या संघासाठी खळी. प्रदीपला आपण पाहतोय त्याच्याकडे पोटेन्शियल आहे, मोठे फटके मारण्याची क्षमता आणि आज देखील तशी कामगिरी तो करतोय. मधाशात त्याच्या सोबतीला प्रशांत आहे, प्रशांतला देखील त्याला साथ द्यावी लागेल. हो, हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आणि पंचांचा वाईटचा इशारा. अवंतच्या स्वरूपाने ही एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मधील धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. 16 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. पुढील मॅच साठी दोन्ही संघ सज्ज असतील. ओमसाई मांजर्ले त्यांच्या अगेन्स्ट कालभैरव अंताडे. हो, आणखी एक लेग स्टिकच्या बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा वाईट मध्ये शॉट मध्ये फेकला जातोय. दिनेश मगर असतील, करण मगर, नितीन पवार, आकाश धुमाल, बंटी मगर, धनेश मगर, सुजल गायकवाड, रवींद्र मगर या सर्व नक्कीच आमच्या मुख्य आयोजकांच्या स्वप्नातून साकारलेली ही ट्रॉफी एकता ट्रॉफी 20-25. हो, वडवा बाटण्यानुसारला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक फेकी अॅक्युरेट असेल आणि मिळेल एकच धाव. एकाच धावेवरती समाधान देखील मानेल यात मात्र शंका नाहीये, कारण की मागील षटकामध्ये बॅक टू बॅक 2 षटकार देखील मारले होते. प्रदीपने अर्थातच खळील्याने त्या अनुषंगाने त्याच्यावरती विश्वास दाखवला. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावरती. 18 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. या नक्कीच क्रीडांगणावरती 80 ते 90 धाबा देखील चेस होताना आपण पाहिलेल्या आहेत. आणि आजचा दिवस पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये ही पहिली मॅच आहे. पहिल्या लढतीमध्ये देखील क्रिकेटचा विद्यमान सामना आपण पाहतोय. आमचे प्रदीपजी गायकर देखील सज्ज होत आहेत. पुढील मॅच साठी त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊयात. ओमसाई मांजर्ले त्यांच्या अगेन्स्ट कालभैरव अंताडे. फुल टॉस चेंडू इथे मात्र लॉंग ऑफच्या दिशेनं चेंडूला ट्रॅव्हल केलं होतं. मिड ऑफला क्षेत्ररक्षक होता आणि एकच धाव मिळेल. फुल टॉस चेंडू होता, इथे मात्र ऑफसाईडला खेळणं का टाळलं असेल या ठिकाणी मात्र नक्कीच प्रश्न निर्माण झाला असेल खलीच्या देखील, कारण की आडव्या बॅटने तर ऑनसाईडला स्ट्रोक घेतला असता तर हवेच्या चौकाने आणखी एक फटका पाहायला मिळत असता. परंतु पहिल्या चेंडूवरती सिंगलच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 19 रन्स ऑन द बोर्ड. लॉट्स ऑफ 1 विकेट्स गावदेवी उंभारणी. हो, इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आडव्या बॅटने ऑन साइडला. तिथे मात्र थोडीशी फंबलिंग झाली, परंतु एकच धाव घेतली जाईल, कारण की इथून मात्र मोठे फटके मारावे लागतील. 71 धावांचं भल्ल असं मोठं डोंगर रचला गेला. त्या डोंगराचा आणि त्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर फटकेबाजी चांगलीच करावी लागेल, यात मात्र शंका नाहीये. प्रदीप पुनशा स्ट्राईक एंडला जो बॅटर असेल आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज समीरला आपण पाहतो. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिल्या. बॅक टू बॅक 2 वाईट, तदनंतर मात्र बॅक टू बॅक 2 सिंगल आतापर्यंत खर्च केल्यात. ओ, फटका दमदारा डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक, परंतु दर्शक बनून राहतील प्रेक्षक आणि इथे मात्र या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 26 धावा धावफलकावरती सुरुवात दमदार केल्या.
प्रदीप खांद्यावरती आता मात्र स्वतःच्या जबाबदारी घेतो. आणखी एक बाहुबली स्ट्रोक, सीमा रेषा पार, बिग हिट षटकार. अंतिम चेंडू षटकातील गोलंदाज तयार. हो, आणखी एक फटका दमदारा आणि इथे मात्र हा फ्लॅट स्ट्रोक. खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 38, 38 धावा, 18 चेंडू आणि 33 धाब्यांची आता मात्र आवश्यकता असेल. 12 मध्ये 38 बनल्या, आता मात्र 18 मध्ये 33 पाहाव्या लागतील, बनवाव्या लागतील. आणि आता मात्र खलीचा विचार केला, प्रदीपचा विचार केला, 5 षटकार त्याच्या बाट मधून आल्यात. 12 मध्ये आता मात्र 38 बनलेले आहेत, 18 मध्ये अजूनही 33 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात. कमालीची फटकेबाजी राहिल्या. एकट्याने आता मात्र संघाची जबाबदारी स्वीकारली, जबाबदारीने खेळतो मैदानाच्या आतमध्ये. चांगला खेळ राहिला अशा एकंदरीत दिवसामध्ये. ड्रिंक्स ब्रेक्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, कारण की उष्णता देखील तितकीच तीव्र आहे. आणि मी सातत्याने विनंती करेन अनेक खेळाडूंना की पाण्याचा जास्तीत जास्त आपण उपयोग करा, कारण की जर कमी पाणी पिऊन जर आपण मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती उतरलात तर क्रॅम्प येण्याचा नक्कीच चान्सेस जास्त बनतील. आणि एकदा का क्रॅम्प आला तर नक्कीच आपण जे आमच्यावरती वेळ आली ती वेळ तुमच्यावरती देखील येईल. तस 18 चेंडूने जिंकण्यासाठी आता मात्र 33 धाब्यांची आवश्यकता असेल. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज वैभव पुनश्च सज्ज होतोय. हो, वैभवचा हा चेंडू इथे मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु मी तर म्हणेन प्रशांतने स्ट्राईक रोटेट करून देणं गरजेचं आहे. कारण की एका बाजूने जर आपला मुख्य खेळाडू चांगली फटकेबाजी करतोय तर इथे आपण का आपल्या खांद्यावरती जबाबदारी घ्यावी. ज्यावेळेस मात्र नॉन स्ट्राईक एंडला जर बॅटर जर चांगली कामगिरी करत नसेल तर स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेणं गरजेचं असेल. परंतु वेगळी स्ट्रॅटेजी, वेगळी रणनीती मध्ये आखली गेल्या आणि इथून मात्र कमबॅक करणं देखील गरजेचं असेल. वैभवने इथे मात्र पहिला चेंडू डॉट काढला. मागील षटकामध्ये देखील आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती विकेट्स घेतली होती. चांगली गोलंदाजी तो देखील करतोय. फुल टॉस चेंडू होता, फ्लिक ऑन दी रिस्क. चेंडू अलॉंग दी कार्पेट जातोय, परंतु एकच धाव घेईल, कारण की खलीकडे क्षमता मोठे फटके मारण्याची. त्या अनुषंगाने स्वतःवरती इथे मात्र ही जबाबदारी सांभाळेल आणि जबाबदारीने खेळेल यात मात्र शंका नाहीये. चांगला खेळ एकंदरीत अशा दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतो दोन्ही संघांच्या माध्यमातून. 7 चेंडू 7 चेंडू आणि 33 धावा आतापर्यंत वैयक्तिक प्रदीपच्या बाट मधून आल्यात. आणि जिंकण्यासाठी अजूनही 32 धावा बडवायच्या, म्हणजे अर्धा टप्पा जरूर पार केला. वेगळी रणनीती, वेगळी स्ट्रॅटेजी, क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना देखील आपण पाहतोय वेगळी आखली गेल्या. आणि इथून मात्र तशी कामगिरी राहील का हे पाहणं देखील गरजेचं. वैभव पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय आणि स्ट्राईक एंडला बॅटर प्रदीप देखाली
फुलटा चेंडू प्रदीप साठी आडव्या बॅटन साईडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं सीमारेषा पार उंभारणी गावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. अशा दिवसामध्ये हो बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलं होतं. लेग स्टिक इथे सोडले की यस पंचांचा इशारा वाईटचा. अवांतरच्या स्वरूपाने धावसंख्या धावफलकावरती 46 धावा. या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. प्रदीपने आता मात्र चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी. एक तर्फी लढत मधाच्या आतमध्ये देतोय आणि चांगला खेळ फ्लिक ऑन द रेस. आणखी एक धमाकेदार षटकार. सो ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुकिंग लाईक अ वाव. हिट्स अ मॅक्सिमम बिग हिट षटकार. पर्यंत 5 चेंडूमध्ये 5 षटकार आलेले आहेत. कारण की मागील षटकामध्ये आपण पाहिलं तर 3 चेंडूवरती 3 आले आणि या षटकामध्ये 2 चेंडूवरती 2 षटकार अशी 5 चेंडूवरती 5 षटकार मारलेत. आणि आमचे सुभाष दादा गायकर जर आलात असाल तर या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. वेलकम. आपलं देखील हार्दिक स्वागत. विद्यमान उपाध्यक्ष कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे आणि सध्या तरी चर्चेत झाले कारण की चांगलं कार्य त्यांचं देखील राहिलं. जसं आपण आलात असाल तर आमच्या मुख्य मंचावरती या. पुढील मॅच ओम साई मांजरले त्यांच्या अगेन्स्ट काल भैरव अंताडे अशी लढत आपण पाहणार आहोत. आणि दरम्यान षटकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 52 धावा. 52 धावा धावफलकावरती. हो इथे मात्र हा झेल होईल का. हो झेल ड्रॉप. हा जर झेल झाला असता राजू सर तर सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झाला असता. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच. आणि इथे मात्र हा झेल सुटतोय. अनेकदा ज्या वेळेस झेल सुटले त्या वेळेस खेळाडूला संधी मिळाल्या. सन्मान्य विष्णूजी पवार यांचं देखील आगमन झालंय. वेलकम. आपलं देखील एकता ट्रॉफी मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल ती म्हणजे 53 या आकड्यावरती. वैयक्तिक 46 या आकड्यावरती खेळतोय मधाच्या आतमध्ये. 46 या आकड्यावरती खेळतो मधाच्या आतमध्ये. खाली 13 चेंडू आणि 18 धाब्यांची अजूनही गरज आहे जिंकण्यासाठी. सामना आता मात्र एक हाताने एक तर्फी आतापर्यंत आणून दिला प्रदीपने आपल्या संघासाठी. आणि जर सामना इथून मात्र जिंकला तर नक्कीच त्यांच्यासाठी शुभेच्छा देखील असतील. ओ फटका दमदार आणि इथे मात्र डाउन दी बॉल क्षेत्ररक्षक. हो मोखा भी गया और छक्का भी गया. हा येतोय नशिबाचा. आणि इथे मात्र 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. आणि या 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 59 धावा. आता मात्र 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 12 धाबींची आवश्यकता असेल. बॉल टू रन इक्वेशन मधाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. प्रशांतच्या बॅट मधून हा षटकार आला. तू शेर तुम्ही 1.25 शेर असा हा फटका होता आणि त्याच्यावरती दमदार स्ट्रोक राहिला. आणि इथून मात्र चांगली कामगिरी देखील पाहायला मिळाली. चांगला खेळ देखील आपल्याला पाहायला मिळाला. आणि या षटकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 59 धावा. 71 धावांचं लक्ष होतं आणि त्याचा पाठलाग करत असताना
काय फटकेबाजी केली मधाच्या आतमध्ये प्रदीपने. द ग्रेट खाली का माझी ओळख आहे आणि ते सांगत असताना सध्या तरी आज चांगलं कार्य केलंय त्यांच्या संघाने देखील. आमच्या या ठिकाणी मात्र चांगला खेळ देखील राहिला दोन्ही संघांच्या माध्यमातून. 12 चेंडू जिंकण्यासाठी 12 धाब्यांची आवश्यकता आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज रुपेश चौथ्या क्रमांकावरती. ओ फुलटॉस आहे इथे मात्र मिस टायमिंग आहे. उंची जास्त आणि लांबी देखील घातले. क्या बात आहे. कमालीची फटकेबाजी राहिली आणि 50 धावा कंप्लीट. एकदा बॅट वर करायची आहेत प्रदीप. यस हे नक्कीच्या ठिकाणी मात्र बॅट वर करा. 52 धावा 50+ धावा आतापर्यंत जोडतोय आणि या स्पर्धेत येईल पहिली 50 धावांची इनिंग साकारतो मधाच्या आतमध्ये. त्यामध्ये 8 षटकार मारले द ग्रेट खाली प्रदीपना. कमालीची फटकेबाजी. एक क्षण नक्कीच्या ठिकाणी मात्र टिपले जातील आपल्या संघासाठी आणि गावासाठी. ही त्याची इनिंग अत्यंत दमदार राहिली. सकाळच्या सत्रामध्ये चर्चा देखील त्यांच्याशी झाली होती कारण की आज कुठले खेळाडू नाहीयेत महत्वाचे ट्रम्प कार्ड नाहीयेत परंतु स्वतःच्या खांद्यावरती ही जबाबदारी स्वीकारली. 6 धाब्यांची आवश्यकता आणि इथे मात्र ऑफस्टिकच्या बाहेर आणि हा डॉट चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जातोय. यस फिंगर फलंदाज होतोय बाद. ओ युठी इथून कमबॅक होईल का. बॅट कट होती आणि पंचांनी योग्य तो निर्णय दिला. थर्ड अंपायर नसेल या गोष्टीची नोंद घ्या. जे ऑनफिल्ड अंपायर्स असतील त्यांचा जो निर्णय असेल तो अंतिम निर्णय असेल या गोष्टीची नोंद घ्या. 6 धावा अजूनही बनवायच्यात आणि चेंडू शिल्लक आहे 10 मध्ये 6 धावा बनवायच्या आणि नक्कीच चांगली इनिंग आतापर्यंत साकारल्या. नवीन बॅटर मला मध्ये लगेचच जा. एस फलंदाज बाद प्रदीप आणि प्रदीपशी जर खेळी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रदीप साठी. 52 धाबांशी इनिंग 51 धाबांशी इनिंग साकारली. 52 धाबा. यस स्कोरर आमचे लगेचच इथे करेक्शन करतील. करण आमच्या संवेद जॉईन झालेत आमच्या अत्यंत जवळचे मित्र आणि आज ते देखील ऍज अ स्कोरर आमच्या संवेद जोडले गेलेत. 52 धाबांशी इनिंग आणि आता मात्र नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये धीरजला आपण पाहतोय. 6 धाबा अजूनही बनवायच्या जिंकण्यासाठी. कमबॅक होईल का रुपेशचा हे पाहणं देखील गरजेचं. हो इथे मात्र स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. एसटी रक्षकाने हा चेंडू सोडला आणि पंचांचा वाईटचा इशारा देखील येतोय. वाईट +1 अशा 2 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील आणि आता मात्र जिंकण्यासाठी फक्त 4 धावेंची आवश्यकता असेल. सामना होता कुठे आणि आणून ठेवलाय कुठे. प्रदीपची प्रशंसा करावी लागेल. 13 चेंडू मध्ये 52 धावाची आक्रमक इनिंग त्याने साकारली आहे आणि गुरुने आधीच सांगितलं होतं जर सामना जिंकला त्याच्याकडून पार्टी असेल गावदेव उंभारणे आणि खास करून प्रदीपला. परंतु इथे मात्र धावबाच्या स्वरूपाने फलंदाज होतोय बाद. एक ग्रामीण क्रिकेट आहे आणि बी पूलचे सामने बेल्स पाडली देखील नव्हती. तर बेल्स पाडले नसते तर फलंदाज बाद देखील नसते झाले. परंतु इथे काही हरकत नाही. देर से लेकिन तंदुरुस्त आहे. इथे मात्र फलंदाज होतोय बाद. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आपण पाहतोय अर्थातच
करण. कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील आमचे करण आहेत आणि इथे मात्र मास मध्ये देखील करण आपल्याला पाहायला मिळेल. आणखी एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि त्याच्यावरती देखील सिंगल आलाय. अजूनही सामना इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतो आणि अनेक स्पर्धा सुरू आहेत. आणि येत्या मंगळवार दिनांक 25 मार्च 2025 ते शनिवार दिनांक 29 मार्च 25 या कालावधीमध्ये धर्मवीर चषक मुरबाड भव्य नाईट टेनिस ओरम क्रिकेटचे सामने आपल्याला पाहायला मिळेल. आणि नक्कीच प्रवेश फी 7,500 आहे. प्रथम पारितोषिक 50,000, द्वितीय 25, तृतीय 15, चतुर्थ 14 आणि पाचवे पारितोषिक देखील 14,000 असेल. आणि अंडर 25 अशी ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. आणि एखादा खेळाडू आपण आपल्या गावातील एक्स्ट्राचा आयकॉन प्लेअर मधून नेऊ शकता, गावातील प्लेअर. आणि नक्कीच ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. धर्मवीर प्रतिष्ठान मुरबाड आणि मुख्य आयोजक आमचे विवेकजी खाडे आणि अजयजी बिडवी. ज्यांना कोणाला संपर्क करायचा असेल त्यांनी नक्कीच विवेक खाडे आणि अजय बिडवी यांच्याशी संपर्क करा. आणि नक्कीच क्रीडांगण आपण पाहणार आहोत सारिका ग्राउंड. आणि या ग्राउंड वरती ही भव्य नाईट स्पर्धा आपण पाहणार आहोत. येत्या 25 मार्च ते 29 मार्च या कालावधीमध्ये ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. 25 वयोवर मर्यादा असेल, या गोष्टीची देखील नोंद घ्या. आणि एक खेळाडू आपण आपल्या गावातील नक्कीच आज आयकॉन म्हणून नेऊ शकता, या गोष्टीची देखील नोंद घ्यायची. जाऊयात माझ्या दिशेनं. आणि इथे मात्र आणि आता मात्र जिंकण्यासाठी धाबा बनवायचा आहे. 3-6 चेंडूंचा खेळ शिल्लक, अजूनही सामना संपलेला नाहीये. एमर्जिंग भिवंडी एमर्जिंग स्पर्धा काल कव्हर केली राजू सर. आणि तिथे 6 मध्ये 2 धाबा डिपेंड झाल्या होत्या सेमीफायनलला. ते 6 मध्ये 3 डिपेंड होतील का? गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज भूषण. आणि एक स्पर्धामध्ये हा सामना कारनामा झालाय, परंतु समोर चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. ऍज अ बॅटरच्या बॅट मधून एक धाव घेतली गेली. आणि आता मात्र 5 चेंडू मध्ये एका धावेची आवश्यकता आहे. 2 धाबा बनवायच्यात, 5 मध्ये 2 धाबा बनवायच्यात. नुकतीच मुरबाडची स्पर्धा नाईटची पार पाडली होती, त्यामध्ये देखील गोलंदाज आमच्या गावातील त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती. 5 मध्ये 6 मध्ये 2 डिपेंड करण्यासाठी आणल्या होत्या, परंतु शेवटच्या मोमेंटला चेंडू हातातून निसटला 1 मध्ये 2 असताना. परंतु हा कारनामा आता इथे होईल का? क्रिकेट इज अ अनप्रिडिक्टेबल गेम, आपण इथे प्रेडिक्शन लावू शकत नाहीये. ओ शॉर्ट टर्म फुल केलाय आणि इथे फटका दमदार आणि या चौकारानं सामना जिंकलाय गावदेवी उंभारणी या संघानं. उंभारणी संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टफ लक या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल गावदेवी आणि संघाचं करू आम्ही भरभरून कौतुक. आणि इथे मात्र मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ऑल अबाउट, ज्याने 13 चेंडू मध्ये 52 धावांची इनिंग साकारली, तो ठरला या मॅचचा हिरो प्रदीप द ग्रेट खाली. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय विष्णू पवार आमचे. या विष्णू दादा या.